मकर संक्रांतीला अकोला जिल्ह्यात महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या इराणी टोळीतील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपीकडून तब्बल 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। अकोला जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळणाऱ्या इराणी टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे। या प्रकरणी एका अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 14 जानेवारी रोजी बोरगाव मंजू आणि मूर्तिजापूर शहरात दुचाकीस्वारांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना घडल्या। या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करण्यात आला। तपासादरम्यान या गुन्ह्यांमध्ये भुसावळ येथील इराणी टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार एक पथक भुसावळ येथे पाठवण्यात आले। मात्र आरोपी भोपाळला पसार झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांना तिथे पकडण्यात आले नाही। दरम्यान अमरावती गुन्हे शाखेने आरोपी हसन अली उर्फ अशू नियाज अली यास अटक केल्याची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपल्या इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या घरातून 2,34,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पार पाडली। पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत।